हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली ब्लॉग. आणि गुड मॉर्निंग. आणि अशी आमची मस्त्या करता करता रडता रडता अशी आमची गुड मॉर्निंग झालेली आहे. आणि आज आहे स्नोच्या पप्पांचा बर्थडे, पण त्यांची नाईट ड्युटी होती त्याच्यामुळे ते झोपूनच होते. आणि आम्ही दोघीही उठलो. आणि ही बघा आमची कार्टून. आणि ते स्नो फ्रेश होऊन दूध बिस्किट खात होती. आणि मी बनवला माझ्यासाठी चाय. आणि तुम्ही पण या चाय घ्यायसाठी. मग आला मम्मीचा व्हिडिओ कॉल. आणि बघा स्नोला पिन्नूचा खूप लाड. तर पिन्नू आंघोळ करत होती, आई तिला आंघोळ करून देत होती. तर स्नो तिला बघत होती की पिन्नू कशी आंघोळ करते म्हणून. आणि आमच्याकडे व्हिडिओ कॉल आला नाही, असं कधी होत नाही. तर व्हिडिओ कॉल आला आणि स्नो आपल्या नानूसोबत, मासीसोबत आणि सगळ्यांसोबत बोलत होती. आणि पिन्नूची आंघोळ कशी करते आई ती बघत होती. आणि पिन्नू बघा कशी करत आहे, अंगावरचं पाणी झटकत आहे. आणि स्नो बघत होती मागच्या वर्षीच्या पप्पाचा बर्थडेचा व्लॉग. बघू शकता स्नो किती छोटीशी होती. आणि मग मी बनवला ढोकळा. बघा किती छान असा मस्त स्पंची स्पंची झालाय. आणि इथे स्नोचे पप्पा उठले. ओय ओय कोड्डे, आता 12:15 वाजले. बर्थडे बॉय बरं वाटते? नाईट करून तर आले. मग स्नोचे पप्पाही उठले आणि त्यांनी फ्रेश होऊन छान नाश्ता केला आणि चाय पण घेतला. आणि स्नोला लागलं होतं तिखट, तरी ती शांतपणे खात होती. छान छान का? अलमारीच्या खाली तिनं वॅसलीनची डब्बी लावून ठेवली, बरोबर गेली चुपचाप तिथं असा हा वाकली हात टाकून काढली. आणि बस आता करत होते वॅसलीनचा पिक्चर आहे पूर्णपणे. हो का? हा होता. हो म्हणते अजून. तू मुद्दाम हो म्हणते. मला सांग, 2 दिवस झाले आपण वॅसलीन शोधत होतो ना. तिला माहिती होतं ना सगळं, लपून ठेवते ते. आता तिला समजते. अरे बापरे, कशाला 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 सांगितलं? हा लपून ठेवते ना तर म्हणते. तू खूप हुशार झाली का आता? मला काय नको सांगू अशा गोष्टी, मला समजत नाही. भाषा कुठली भाषा बोलते? कोणता दादू? कोणता दादू? आता बघ, आता जर तू जर लपून जर ठेवली तशी तुला सांगतो मग मी. समजलं काय? चल आंघोळीला. मला म्हणते याच्यावर झोपू नका म्हणते, माझा आहे म्हणते. हे म्हणते हो का? हा उठवत होती मला. नको नको ना नको ना म्हणते, झोपू नका म्हणते. मी झोपतो ना त्याच्यावरच. नखं काढायला लागते तिचे. स्नोच्या पप्पांचा बर्थडे मी प्रत्येकदा मोठ्या उत्साहाने साजरा करते. तर बघा छान रांगोळी काढली, साडी त्यांना आवडते तर साडी वगैरे घातली. आणि प्रत्येकदा मला त्यांच्या वाढदिवसाची खूप उत्सुकता असते. कशी दिसताय मी? खूप छान दिसत आहे स्नो. मी कशी दिसताय? मम्मा कशी छान दिसत आहे ना, ब्युटिफुल. कोणासाठी तयार झाली मम्मा? मम्माला थँक्यू दे. मम्माला थँक्यू दे ना. तुम्ही त्याच्या वाढदिवशी मम्मीने साडी घातली आज. पप्पाला आवडते म्हणून साडीमध्ये मम्मा. माहिती आहे तुला? हात भर बांगड्या पण घातल्या. तुला पाहिजे अशा बांगड्या?
आणि मग आमचं जेवण झालं, सगळे माझे कामं आवरले आणि तयारी वगैरे करून मी बनवायला घेतला केक. आणि इथे केकची क्रीम, जे व्हिप क्रीम असते ती मी इथे बीट करत आहे मशीननी. इथे मी केक बेक करायला ठेवला होता, तर तो केकही शिजला. आणि बघू शकता याचा स्पंज. आणि खूप मोठा मला केक बनवायचा नव्हता, म्हणून छोटासा स्पंज बनवून घेतला मी. आणि ते क्रीम पण बीट झालेली आहे, बघू शकता. आणि आता मी केक बनवायला सुरुवात करते. आणि मी इथे केक क्रमकोट करून ठेवला. आणि स्नोला केक पाहिजे होता. काय पाहिजे मला सांग, मी देतो. काय पाहिजे? केक पाहिजे तर थांब ना, त्याला सेट तर होऊ दे. पडशीन का? केक साठी बघा स्नो कशी रडते. तुझाच आहे बेटा तो. थांब तर बनू तर दे. किती छान आहे, किती छान. हिचे गाल तू अशी बघितलीच नाही अशी मुलगी कुठे? कुठंच नाही पाहिजे. तिचे गाल बघ किती छान आहे. बापरे, डोळे 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 बघितली का तू तिचे डोळे? का मस्त डोळे आहे तिचे. अरे बापरे, अरे बापरे. आयब्रो 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 नाही बघितले तू? बापरे, का सुंदर आयब्रो आहे. कोणी बनवून दिले का आयब्रो? दाखवू नको कोणाला दाखवू नको. बंद कर. एवढ्या चांगल्या पोरीला घेऊन जाईल नाही तर कोणतरी भावा. मग स्नो आणि स्नोचे पप्पा गेले बाहेर फिरायला संध्याकाळी. जाऊ दे तिला घरी. तुला काय जाऊ दे घरी. जाऊ दे तिला काम असेल तिला. कष्ट दाखवत नाही. कुठे चालले तू? गोष्टी डबल सू केली तुम्ही तिथं. डबल सू केली ना? सू केली तू? सू केली ना? तुम्ही लाईटर ना. सू केली तू? आणि मग इथे आम्ही छोटासा बर्थडे सेलिब्रेट केला असंच घरच्या घरी. आणि नवरात्री सुरू असल्यामुळे आम्ही काही बाहेर गेलो नाही बर्थडे सेलिब्रेट करायला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. Thank you. Kata-kata. मग आम्ही लागलो इथे स्वयंपाक करायला. आणि मी बनवत होती यांचं स्पेशल असं नान. यांना खूप आवडते. स्नोच्या पप्पाने बनवले पनीर 65. आणि इथे मी भात ठेवला होता. आणि हे बघू शकता खूप क्रिस्पी आणि खूप छान टेस्ट झाली होती याची.
माझ्या हॉटेलवाले त्याच्या थापते माहिती आहे का. माझ्या वाढदिवसानिमित्त होणारे ही नान, स्पेशल नान फॉर मी. आणि मी तिकडे टिक्का पनीर बनवत आहे, ते माझं स्पेशल आहे. आणि हे संजूचं स्पेशल आहे. संजू माझ्यासाठी खूप आवडीने बनवत आहे. आणि या एवढ्या बनलेल्या आहे. खूप छान अशी कुक आहे माझी मिसेस. अशा पद्धतीने असं बटर वगैरे लावून नान छानपैकी ते माझ्यासाठी बनवून देते नेहमी. जेव्हा मला वाटलं की मला नान खायचे आहे तेव्हा बिचारी करून देते मला सगळं काही. थँक्यू सो मच बायको. माझं कामच आहे तुम्हाला चांगलं चांगलं बनवून चालणं. आणि इथे असं छान टेस्टी जेवण आमचं रेडी झालं होतं. आणि स्नोचे पप्पा आता ते टेस्ट करणार होते. ए गद्या, कर मोबाईल पाहिजे तिला पहिले. आणि इथे आम्ही जेवण करून इथे झोपायला आलो. तर यांच्या इथे अंधारात गोष्टी सुरू होत्या. आणि अशाच पद्धतीने स्नोच्या पप्पांचा बर्थडे यावर्षी सेलिब्रेट झाला. मागच्या वर्षी स्नोची तब्येत खराब असल्यामुळे आम्ही सेलिब्रेट करू शकलो नाही. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.